खास करून महिलांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करण्याकरता या कार्यक्रमाचे आयोजक माननीय अंबादासजी दानवे साहेब यांना विनंती करतो। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या या भव्य हल्लाबोल महामोर्चासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतोय, युवा सेना प्रमुख शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, माननीय शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेब, संपर्क नेते माननीय विनोदजी घोसाळकर साहेब, महिला आघाडीच्या संपर्क नेत्या ठाकरेताई ज्योतिताई ठाकरे, माझे सर्व सहकारी राजूजी वैद्य, बाळासाहेब थोरात, संतोषजी जेजूरकर, राजूजी राठोड, विजयजी साळवे, हरिभाऊ हिवाळे, एरखाने, महिला आघाडीच्या सुनीताताई अवलवार, सुनीताताई देव, मंत्रीताई आशाताई दातार, फसाटेताई, भाटीताई, अग्निहोत्रीताई, सुनीताताई, सुकन्याताई, उपस्थित सर्व, चेतनजी कांबळे, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर आपण 13 एप्रिल रोजी सुरू केलेलं आंदोलन आज 16 मे आहे। 34 दिवसांना आपण हे आंदोलन सुरू केलेलं आहे। कोणी हे समजायची गरज नाही का हे आंदोलन संपलेलं आहे। हे आंदोलनातल्या याच्यातलाच हा भाग, हा मोर्चा आहे। पाणी दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, लक्षात ठेवा। आता या आंदोलन आम्ही तर कोणाला लबाड म्हटलंच नव्हतं। आमच्या आंदोलनाचं नाव होतं लबाडांनो पाणी द्या, पण काही जणांना महिनाभर नाही पण काल मिरच्या झोंबल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्हीच या पाण्याच्या प्रश्नाला जबाबदार आहे। पण आम्ही या आंदोलनाची एक महत्त्वाची भूमिका आम्ही ठेवलेलीच नाही। आम्ही जे पाणी या शहराला येतं, जे आत्ताच्या घडीला पाणी येतं, हे 140 MLD पाणी येतं। या शहराची आवश्यकता 240 MLDची आहे आणि म्हणून आमचं साधं म्हणणं आहे की जर 140 MLD पाणी येत असेल तर तुम्ही 240 लागत असेल तर एक दिवसाआड या शहराला पाणी देऊ शकतो। बाकी पाईपलाईन कधी होणार आमच्यावर आरोप करायचा, पण आमच्यावर आरोप करत असताना हे आरोप सुद्धा या शहरामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी माफी मागितलेली। ही धमक सुद्धा फक्त शिवसेनेमध्ये, लक्षात ठेवा की माफी मागायची। पण ज्यावेळेस शिवसेनेचा महापौर होता या संभाजीनगरात 2020 पर्यंत शिवसेनेचा महापौर होता आणि 2022 पर्यंत शिवसेनेची सत्ता होती। ही सत्ता असताना आम्ही 2 दिवसाला पाणी देत होतो, एखाद्या वेळेस 3 दिवसाला। खरं आहे का खोटं आहे? हो का नाही सांगा। शिवसेनेची सत्ता असताना 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला आम्ही पाणी देत होतो। माता भगिनींनो हो का नाही सांगा। आमचा प्रश्न साधा आहे की आम्ही जर 2 दिवसाला, आमची सत्ता होती मान्य आहे, तुम्ही सांगता तुमच्यामुळे योजना राहिली। ही योजना 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या काळात प्रशासकीय मान्यता टेंडर झालं 12 डिसेंबर 2020 ला। ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते, प्रशासकीय मान्यता हजारो कामाला मिळत असते, पण प्रत्यक्षात टेंडर काढून आर्थिक तरतूद करून काम सुरू झालं होतं 12 डिसेंबर 2020 ला गरवारे स्टेडियम मध्ये। कोणी आरोप करत असेल तर त्याला मी आरोपाला उत्तर द्यायला आमची तयारी आहे। कोणी सांगतं उद्धवजीच्या काळात ही योजना प्रलंबित राहिली, उद्धवजीच्या काळात 12 डिसेंबर 2020 ला ही योजना सुरू झाली। या योजनेचा कालावधी होता डिसेंबर 2024, डिसेंबर 2024 आणि परवाच्या दिवशी विभागीय आयुक्तांना सांगितलं की अजून 2 वर्ष योजना पूर्ण होऊ शकत नाही। मी नाही सांगितलं, विभागीय आयुक्तांनी सांगितलं। ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, आदित्यजी सुद्धा या कामाला भेट दिली, उद्धवजी भेट दिली। आमच्या काळात काम सुरळीत चालू होतं। आमच्या काळात 2 दिवसाला 3 दिवसाला आम्ही पाणी देत होतो आणि आम्ही पाणी देत असताना सुद्धा तुम्ही त्यावेळेस जात होते मोर्चे। आमच्या विरोधात महानगरपालिकेवर मोर्चे काढले होते पाण्याच्या विषयी। कारण काय? तर आम्ही 3 दिवसाला पाणी देतो।
आमची सत्ता द्या, आम्ही रोज पाणी देतो असं देवेंद्र फडणवीस म्हटले होते. एक भाषण ऐकवतो मी तुम्हाला. आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील, कारण ते काळ्या दगडावरचे रेख आहे. पण बंधू भगिनींनो, अशा प्रकारचं आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील, कारण ते म्हणतात ते काळ्या दगडावरची रेख आहे. पण बंधू भगिनींनो, हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है. हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है. हलक में प्यास है और आंखों में पानी है. हलक में प्यास है, आंखों में पानी है. ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं, ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं, ये तो नीचे वाले तेरे बंदों की बेईमानी है. या बेईमानांच्या बेईमानीने आज संभाजीनगरला तहानलेलं ठेवलंय. आणि माझ्या या मोर्चाला परवानगी देताना किती अटी टाकल्या. एवढ्या अटी, इकडनं जायचं नाही, इकडे स्टेज करायचं नाही, इकडे हे करायचं नाही. अरे आज जनसैलाब आहे, तुम्ही रोखू शकत नाही. कोणाचा आवाज आहे? बेईमान कोणाला म्हटले होते? 2 दिवसाला पाणी देणार आहे. आता तुम्ही 12 दिवसाला पाणी देता. तुम्ही बेईमान नाही, हरामखोर आहात, लबाड आहात, लबाड. 12 दिवसाला पाणी दिलं जातं आणि आम्ही 30 दिवसांनी करतो. या माता भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहे. ज्या ज्या भागात आंदोलन झालं साहेब, 12 दिवसाचे 10 दिवस झाले, 8 झाले, 7 झाले, 6 झाले, काही ठिकाणी 3-3 दिवस सुद्धा झाले. हे आंदोलनाचे परिणाम आहे. जर आंदोलनामुळे हे होऊ शकतं तर आमचं पुन्हा कंटिन्यू आंदोलन सुरू ठेवण्याची आमची, मला वाटतं, इच्छा आहे. आणि म्हणून सांगतो, लबाडांना पाणी द्या. भारतीय जनता पार्टीने काल पत्रकार परिषदेत, आम्ही भाजपला लबाड म्हणलोच नव्हतो. आता त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलं आणि बाकी दुसरे लबाड तर आहेच आमच्यातले गेलेले गद्दार. 72 मजल्यावर राहतात कुठेतरी मुंबईला, इथं 22,000 स्क्वेअर फीटच्या घरात राहतात. त्यांना काय माहित पाण्याची टंचाई काय आहे त्यांना. आणि म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे, लबाडांना पाणी द्या. कारण लबाडांनी भाषणं केलेली आहे. 2022 ला मोर्चा काढला होता, सांगितलं की आमची सत्ता द्या, आम्ही तुम्हाला रोज पाणी देऊ. विधानसभा लोकसभेला आले होते, आम्हाला सांगितलं होतं की आमची सत्ता द्या, 3 महिन्यात पाणी देऊ. आज मे उजाडलेलं आहे. मे मध्यावर आहे आपण. आणि असं असताना आम्हाला 12 दिवसाला 13 दिवसाला पाणी मिळतं. हे जायकवाडी भरलेलं आहे. 103 TMC कॅपॅसिटी आहे. आपल्या शहराला फक्त 3 TMC पाणी लागतं वर्षभराला. यात वरती पाणी जर अजून 3 वर्ष जरी नाही पडलं तरी या शहराला पाणी मिळू शकतं, एवढं पाणी आमच्याकडे आहे. परंतु हे प्रशासन आणि हे सरकार पाणी देऊ शकत नाही. हे सरकार एकमेकांमध्ये भांडतं. मंत्र्याचे भांडणं एवढे की मी आज मोठा प्लॉट घेतो का तू मोठा प्लॉट घेतो, खासदारांनी मोठा प्लॉट घ्यायचा का मंत्र्यांनी मोठा प्लॉट घ्यायचा, असे भांडणं इथं चालू आहे. आणि अशा पद्धतीनं जनतेच्या प्रश्नाशी यांना देणं घेणं नाही. आणि म्हणून शिवसेनेनं हा जनतेचा प्रश्न हाती घेतलेला आहे. कोणाला याच्यात राजकारण करायचं तर करू द्या, पण शिवसेना समाजकारण करणारी संघटना आहे. आणि म्हणून या शहराला पाणी दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कोणी म्हणत असेल तुम्ही जबाबदार आहात, अरे खैरे साहेबांनी योजना आणली होती, त्या काळात आणली होती. तुम्ही सुद्धा आमच्याला मांडीला मांडी लावून मागच्या 25 वर्षात बसलेले. भारतीय जनता पार्टीचे 4 महापौर झालेले. जे कराड काल पत्रकार परिषद घेत होते ते 2दा महापौर आहे. विजयाताई राहटकर एकदा महापौर आहे. बापू घडामोडे एकदा महापौर आहे. संजय केनेकर एकदा उपमहापौर आहे. आमच्या बरोबर खुर्ची चाटायला तेव्हा गोड वाटत होती. आणि आता तुम्ही आपली ही जबाबदारी घ्यायला तयार नाही बांधवांनो. आणि म्हणून लबाड ही मंडळी आहे, सत्ताधारी मंडळी आहे. 850 कोटी रुपयाचं कर्ज संभाजीनगरकरांच्या जनतेच्या डोक्यावर टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. 1680 कोटी रुपयाची योजना आज 2740 वर कशी गेली. 1060 कोटी कसे वाढले. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होता. 1300 कोटीची योजना 1600 वर गेल्यावर
आता आमचा प्रश्न आहे 1680 कोटीची योजना 2740 कोटीची कशी झाली? 850 कोटी रुपये महानगरपालिकेला कर्ज घ्यायला भाग पाडताय तुम्ही. ही महानगरपालिका 850 कोटी रुपयाचं कर्ज फेडू शकत नाही. जर फेडायचं तर हा सगळा खर्च तुमच्या आमच्या टॅक्स मधून जाणार आहे. याचा अर्थ आहे राज्य सरकार 850 कोटी रुपये आपल्या डोक्यावर टाकू इच्छित. हे 850 कोटी रुपये त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की हा राज्याचा वाटा आम्ही उतरू. अशा पद्धतीनं त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं. आणि आता तुम्हीच कबूल करता की राज्य सरकार 850 कोटीचं सॉफ्ट लोन देतं. हे लोन आपल्याला परवडणार नाही. 20-20 कोटी रुपये महिन्याला हप्ता आपल्याला देणं परवडणार नाही. म्हणून ज्या उद्धवजींची जी भूमिका होती तीच भूमिका या सरकारची असली पाहिजे. 850 कोटी कर्ज नव्हे तर राज्य सरकारने या योजनेला मदत केली पाहिजे. ही योजना लवकर सुरू झाली पाहिजे. बांधवांनो, निश्चित तुम्हाला सांगतो येणाऱ्या 15 दिवसात ही पाण्याची व्यवस्था शिवसेना नीट करून दाखवेल. या शहरामध्ये 17 इंजिनियर आहे, 3 डेप्टी इंजिनियर आहे, 1 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे. आमचा एक शिवसैनिक एकेका अभियंत्याबरोबर काम करतो. नुसतं पत्रकबाजी करत नाही आम्ही, नुसतं पेपरला आणि व्हॉट्सअपवर करत नाही. प्रत्येक इंजिनियर बरोबर आमचा एक कार्यकर्ता काम करतो. पाण्याचं टाइम टेबल बघतो. रात्री जागायचं असेल तर जागतो. आणि या शहराच्या जनतेला पाणी सुरळीत करण्यासाठी येणार काळात प्रयत्न करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. आणि म्हणून लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन आपण 33 दिवसांनी लढतो. ऐतिहासिक आंदोलन आहे. एखाद्या दिवशी एखादा मोर्चा होतो, एखादं निदर्शन होतं, पण एक विषय घेऊन एक संघटना 33 दिवस आंदोलन करते. खऱ्या अर्थाने या संभाजीनगरच्या जनतेचं शिवसेनेवर प्रेम आहे हे याच्यातून लक्षात आलेलं आहे. आणि मला वाटतं हे प्रेम असंच ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आपल्या सगळ्यांना आदित्य साहेबांना ऐकायचंय, पण तत्पूर्वी इथे महिला मोठ्या संख्येने आहेत आणि ज्योतिता